मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? वर्ल्ड कप चालू झालेला आहे, परंतु सगळ्यांना प्रतीक्षा भारतीय संघाची पहिली मॅच कधी आहे आणि ती सुद्धा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. राहुल द्रविड सामन्याच्या 2 दिवस अगोदर पत्रकार परिषदेला आले. राहुल द्रविडला इतक्या वेळेला पत्रकार परिषदे मी ऐकलेलं आहे, बहुतांशी वेळेला तो शांत असतो. तो कॉपी करता भरपूर शब्द देतो, फक्त त्या शब्दामध्ये मसाला फार कमी असतो. आज राहुल द्रविडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये संपूर्णपणे वेगळ्या मूडचा राहुल द्रविड बघायला मिळाला आणि त्यांनी विविध प्रश्नांना दिलेली उत्तरं ही मजेदारसुद्धा होती आणि त्याचबरोबर खोलसुद्धा होती. जेव्हा त्याला विचारलं गेलं की 50 ओव्हरचा हा जो फॉर्मॅट आहे, एक दिवसीय सामन्याचा, तो किती रिलेव्हंट राहणार, त्याच्यावरती तो म्हणाला T20 म्हणा किंवा टेस्ट क्रिकेट म्हणा, याच्या बरोबरीने हा फॉर्मॅट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी उदाहरण देताना एशिया कप फायनलचं दिलं. तो म्हणाला त्या सामन्यामध्ये मोहम्मद सिराजनी फायनल मॅचमध्ये टाकलेला स्पेल हा कोण विसरू शकेल. T20मध्ये असा स्पेल टाकला जाऊ शकतो का? नाही. कारण तुमच्याकडे जरी 4 ओव्हरचा कोटा असला तरी तुम्ही 2 ओव्हर देऊन बॉलरला थांबवता, जास्तीत जास्त तिसरी ओव्हर देता. 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशा बॉलरला चांगल्या रिदममध्ये असताना 5, 6, 7 ओव्हरसुद्धा देता येतात. आणि त्याचबरोबर त्यांनी न्यूझीलंड इंग्लंड सामन्याचा सुद्धा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये रवीन रचिंद्र आणि त्याच्यामध्ये डेव्हॉन कॉनवे यांनी केलेल्या भागीदारीचा त्यांनी उल्लेख केला की किती अप्रतिम भागीदारी दोघांनी मिडल ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करून केली. मग त्याला प्रश्न विचारला गेला की तुला रवीन रचिंद्र कसा वाटला? तो म्हणला हो चांगला आहे, कारण त्याने आमच्या विरुद्ध एक सामनाही वाचवला, ते माझ्या डोक्यात आहे. मग त्याला विचारलं, जे त्याला माहिती होतं की अरे त्याच्या नावामध्ये राहुलचा रासुद्धा आहे आणि सचिनचा चीनसुद्धा आहे, तेव्हा राहुल द्रविडनी फार मजेदार उत्तर दिलं. तो म्हणाला मला वाटतं राचा उल्लेख जास्त नसावा, कारण माझा बॉल स्क्वेअरच्या बाहेर जायचा नाही. काल जे त्यांनी बॅटिंग केली, 4-5 सिक्सर मारले, त्यामुळे त्याच्या नावातला चीन हा जास्त मला दिसला आणि सगळेजण अगदी मनापासून हसले. शुभमन गिलच्या बाबतीत सुद्धा तो म्हणला की अजूनही भारतीय संघानं आशा सोडलेली नाही की तो खेळू शकेल, अशी अजूनही आशा भारतीय संघ बाळगून आहे. त्याचबरोबर त्यांनी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या दोघांना आक्रमक फटके मारत असताना तुम्हाला कुठले ऑप्शन्स आहेत आणि ते करत असताना तुम्ही बचाव करा किंवा मोठे फटके मारा, मान खाली घालून चेंडूवरची नजर कायम ठेवून तुम्हाला धोका कमीत कमी पत्करून मोठे शॉट्स कसे खेळता येतील, धावा कशा वेगानं जमा करता येतील, याच्याकडे राहुल द्रविड अत्यंत बारकाईने लक्ष देतो आहे. अजून एक मुद्दा त्यांनी महत्त्वाचा मांडला आणि ते म्हणजे विकेट्सचा. तो म्हणला दरवेळेला कॅप्टन असू देत, व्हाईस कॅप्टन असू देत, संघ व्यवस्थापन असू देत, विकेटचा अंदाज लावत असतं. परंतु या विकेटचा अंदाज 10 पैकी 5 वेळाच कदाचित योग्य ठरतो. 5 वेळाला तुम्हाला गुगली पडू शकतो, कारण वातावरण बदलत असतं. कितीही तुम्ही क्रिकेट खेळला तरी बरोबर विकेट रीड करता येणं हे कोणाला शक्य नसतं. काही ना काहीतरी त्याच्यात प्लस मायनस हे होत असतं. असं म्हणत असताना त्यांनी मुद्दा असा मांडला की विकेटमुळे सामना जिंकता येत नाही, तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळूनच सामना जिंकावा लागतो, हे सुद्धा तो ठासून बोलला. आणि शेवटी बोलला तो की आता जे पुढचे 45 दिवस आहेत, त्या 45 दिवसांमध्ये 9 सिटी हे पहिल्यांदा साखळी सामन्यांकरता भारतीय संघ फिरणारे, 9 शहरामध्ये जाणारे, 9 मैदानांवरती खेळणारे, 9 दुने 18 वेळा प्रवास करणारे, याचं दडपण राहुल द्रविड म्हणला आम्ही घेत नाही. आमची एकतर व्यवस्था उत्तम आहे, विमानाचा प्रवास आहे, 5 स्टार हॉटेलचा स्टे, आणि त्याच्याबरोबर तो म्हणाला ही संधी किती मोठी आहे की त्या शहरातल्या लोकांना, क्रिकेट प्रेमींना भारतीय संघाचा खेळ बघता येणार आहे, आम्हाला भारत बघता येणार आहे, आम्हाला 9 मैदानांवरती खेळता येणार आहे. आणि त्याचबरोबर हा जो क्रिकेटचा सर्वात मोठा सण आहे त्याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे आणि आनंदही घेता येणार आहे. हे राहुल द्रविडचं रूप फार कमी वेळा बघायला मिळतं. तो दिलखुलासपणा आज राहुल द्रविडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसला. आणि आता शेवटची गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिसची सांगतो. भारतीय संघ सामन्याच्या 2 दिवस अगोदर कडक प्रॅक्टिस करून तयार आहे. शुभमन गिल सोडता बाकी सगळे खेळाडू व्यवस्थित फिट आहेत. शुभमन गिलकडे भारताच्या संघाचे डॉक्टर बारीक लक्ष ठेवून आहेत. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की रविवारची मला आहे, तुम्हालासुद्धा आहे, मला खात्री आहे. बाय बाय.